खेडे असे आहेत की डोंगर पायथ्याशी दरवर्षी यांची शेती वाहून जाते। तुमचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री, कारण हे मागच्या 5 वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे। तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो। त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्यावर्षी 5 एकर मला वाटतं वाहून गेलं होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता। याही वर्षी 5 एकर जमीन त्याची पूर्णपणे वाहून गेली आणि त्याच्याबरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल। मी फक्त शेतीचा पंचनामा करताना साहेब पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना 2 पैसे चांगले मिळतील। तिसरा विषय, आपण काळजी करू नका, आज 2 वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाली नाही, पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही, शेताचीही हानी होणार नाही। याच्याकरता थेट डोंगरापासून तर आपल्या गावाच्या बाहेरपर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ। गाडी बांधली होती हे ना फायनल पाण्यात येऊन गाडी खाली उतरवली आता सागर नाही ते तिकडे डायरेक्ट तिथं काय आहे बरं का सर, म्हणजे डोंगरावर तो होतो पाऊस, तो सोनगावमध्ये आणि सोनगावमध्ये आलेला पाऊस त्याच्यावर तो बिंदू तयार होत होतं ना, इतका बेकार झालेला हा। चला ठीक, पुणे हे शेती पण बरोबर काय ह्याचं काय केलं पंचनामे सारव्यापर्यंत शेतांमध्ये पोहोचलेलं आहे। बामणी नदीच पाणी आपल्या या रोडाला पण लागलेलं आहे। आणि दुकानदार बोलो सरकार आहे सरकार इकडून या पास आता सगळ्यांचं सारखं आहे। सगळं तसं आहे ना।